आम्हाला सोडून गेलेले चव्हाण साहेबांच्या विचारांचे असले तरी त्यांनी भाजपची मदत घेतली अशी टीका काल शरद पवारांनी केली होती। चव्हाण साहेबांनी कधीही जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी संपर्क ठेवला नाही असं शरद पवारांनी सुनावलं आणि त्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। 1978च्या घटनेला चव्हाणांचा पाठिंबा होता का असा थेट सवाल अजित पवारांनी विचारलाय। जे आमच्यातून बाहेर गेलेले लोक होते त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्यांना चांगले यश मिळाले, पण त्या सगळ्या लोकांची पूर्ण पार्श्वभूमी बघितली तर चव्हाण साहेबांच्या किंवा गांधी नेहरूंच्या विचारामध्ये अनेक वर्ष सहभागी झालेले होते हे नाकारण्यात अर्थ नाही। पण हे असताना सुद्धा त्यांनी संपर्क आणि सहभाग हा भाजपवर ठेवला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। चव्हाण साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही त्या काळातला जनसंघ किंवा नंतरचा भाजप यांच्याशी त्यांचा कधी संबंध नव्हते। वैचारिक अंतर जे त्यांनी ठेवलं ते अखेरपर्यंत ठेवलं। आम्ही आता का किती दिवस आम्हाला नावं ठेवणार आहे तुम्हाला माहित नाही। आपल्याला एक माहिती का 78ला जी घटना घडली त्याला चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता, चव्हाण साहेबांचा पाठिंबा होता। तुम्ही का पोहोचता आता? सगळे सोयीचं राजकारण नाही रे बाबा चालत। आम्ही केलं की ते चुकीचं। आम्ही आजही म्हणतोय ना की आम्ही चव्हाण साहेबांच्याच विचारांनी चाललेलो आहे, शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारधारेने चाललेलो आम्ही सांगतोय ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।